गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा ही मात्र पुरवली गेली आणि आतापर्यंत एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत हाताळलं जात आहे. ब्रेक थ्रू लगातार 2 चेंडूवर 2 आलेत. फटका बसला हवेमध्ये. चेंडू पुन्हा एकदा गली रिजन मधनं चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला. आता रोखणं नामुमकिन. बॅकवर्ड थर्ड मॅन सीमारेषा पार. चेंडू झालाय फरार. कन्व्हिन्सिंगली स्ट्रोक नव्हता परंतु कॉन्फिडन्स देऊन जाईल. प्रत्येक चौकाराकरिता 100 रुपये, प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयांचं कॅश प्राइज. जगदीची जोडी प्रत्येक चौकाराकरिता 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि लागोपाठ 3 षटकार जर येत आहेत तर आता जगदीशजी धोडी साहेबांकडनं शेअर मार्केट वाढलं जात आहे. 1500 रुपये त्या खेळाडूला दिले जातील आणि त्यानंतर 3 चौकाराकरिता सुद्धा 1500 असतील. राजेशजी भुयाळ साहेबांकडनं 6 षटकारांकरिता 11,000 रुपये. आता प्रेक्षकांकरिता सुद्धा पुन्हा एकदा सुवर्ण संधी. षटकाराच्या बाहेर झेल घ्या. आता 300 रुपयांचं कॅश प्राइज. प्रेक्षकांकरिता ही सुवर्ण संधी. आता जगदीशजी धोडी साहेब आफ्टरनून सेशन मध्ये आहेत आणि अगदी त्यांनी हिरले की आता मात्र बजेट वाढलंय या स्पर्धेचं आहे. या संपूर्ण सीझन मध्ये आपण पाहू शकाल चांगलं क्रिकेट हाताळलंय. थोडंसं इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर झोन कडे आहे तर मयूर मध्ये बाल बाल बचके असंच म्हणावं लागेल. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 6 अंकांवर. लगातार 2 विकेट गेले. सूरज कोटावले डकवर बाद झाला. अनिकेत कामनकर डकवर बाद झाला आणि त्याचंच कारण आतापर्यंत आपण पाहू शकाल धावसंख्या थोडीशी अडचणीमध्ये आहे परंतु ही वेळ आहे पार्टनरशिप लावायची. जरी सुद्धा 3 षटकांचा सामना असला तरी सुद्धा तुमच्याकडे इथून अजून सुद्धा 12 चेंडू येणं शेष आहेत. या षटकातील अजून सुद्धा शेवटचा अंतिम चेंडू आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय म्हणजे 13 चेंडू इथून येणं शेष आहे. या 13 चेंडूंमध्ये चांगली धावसंख्या. अजय सातवीच्या माध्यमातून निलेश गायकर करिता कॅश प्राइज लागलं जाते. प्रत्येक षटकार आणि चौकाराकरिता 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अजयजी सातवी या ठिकाणी उपस्थित आहेत. कालच्या दिवसामध्ये जरीमरी स्पोर्ट्स पालवली संघाचे सर्वे सर्वा 200 रुपयांचं कॅश प्राइज जगदीशजी धोडी साहेबांकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. अजय सातवीकडनं सुद्धा 200 रुपयांचं कॅश प्राइज बक्षिसांची खैरात आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा कुणाल सुसज्जित होईल. चांगलं स्पिल हाताळले. एक विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक कुणाल्याने दाखवून दिले. कमी वेळेमध्ये चांगली प्रगती. ऑन साइड लावून राईस खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही एकाच रुळावर 2 गाड्या परंतु हातामध्ये चेंडू व्यवस्थित उचलला नाहीये. आता ही विकेट होता राहिलंय. खराब कॉलिंग झाली होती. येऊ की नको या प्रयत्नांमध्ये अगदी अपघात होता राहिलाय. परंतु जर कलेक्शन व्यवस्थित झालं असतं ना तर हे कलेक्शन अचूक नव्हतं आणि त्याच कारणाचं हातातून चेंडू निसटला आणि अगदी एक सिंगल धाव लेग बाईच्या रूपाने जॉईंट होईल आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 7 अंकांवर चर्चा चालू राहील. दिव्या डीजेला संधी. घेऊया आपण मैदानाच्या दिशेने एक सुंदर असा डीजे ब्रेक. आता पहा अगदी हे दुसरं षटक अगदी मार्गच आहे आणि इथून पुन्हा एकदा बक्षिसांमध्ये फेरबदला होईल. आता जॉईंट झाल्यात पार्टीमध्ये योगेशजी सातवी सुद्धा आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज हे दिले जाईल. लागोपाठ 3 षटकारांकरिता आणि राजेशजी भुयाळ साहेब यांच्या माध्यमातून आता 3 षटकारांकरिता 5000 रुपयांचं कॅश प्राइज आता दिलं जाईल आणि 6 षटकारांकरिता 11,000. चला प्लीज क्षेत्ररक्षक सजून घ्या. पंच त्या ठिकाणी दर्शवतात जास्त वेळ जातोय म्हणजे आता 3 षटकार कुठला खेळाडू मारेल त्याला मात्र कॅश प्राइज. महेंद्र करेल आपण सुद्धा या 3 चौकार जे आले होते त्याकरिता कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. जगदीशजी धोडी साहेब यांच्या माध्यमातून सुमेंद्र करेल आपण जॉईंट व्हायचं आहे. साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा लागली जिथे यष्टी रक्षक स्वतः या ठिकाणी आपण पाहू शकाल
फील्ड केलं जाईल. स्कोर कार्ड बोर्डवर आहे 7 अंकांवर. 3 षटकारांकरिता जवळजवळ माझ्या मते आता 8,500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. काय अनालायसिस आहे आपल्यापर्यंत. यावेळेस ऑन साईटला पहिला आलाय, एकच मारला परंतु तगडा मारला. 6 षटकार. स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 13 अंकांवर 13 रन्स ऑन अ कार्ड. काय जबरदस्त पद्धतीचा हा फटका होता. लागोपाठ 3 षटकारांकरिता 8,500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आठवली सुरतची ती स्पर्धा. एका चेंडूवर 6 धाब्यांची आवश्यकता असताना प्रदीप पाटील नो लुक शॉट अगदी आपण पाहू शकलात. काय जबरदस्त पद्धतीने तो फटका खेळल्याने 1,00,000 रुपयांचं कॅश प्राइज मिळवलं होतं त्या एका षटकारावर. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहू शकाल जगदीशजी धोडी साहेब, राजेशजी भुयाळ, योगीजी सातवी, तदनंतर मारी, या संपूर्ण अगदी प्रेक्षकांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. 2 धाबा आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15 रन्स ऑन अ कार्ड. या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा विचार करायचा झाला तर 1.3 चेंडूंचा खेळ अगदी समाप्त झालाय. आणि जगदीशजी धोडी साहेबांचं बॅनर आपण पाहू शकाल वाईटिश लॉंग ऑन रिजन मध्ये आहे. 2,000 रुपयांचं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. डायरेक्टली चेंडू जर लागतोय. व्हाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाबी स्कोर कार्डवर जॉईन झालंय आणि एक अतिरिक्त धाबेच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी आहे 16 रन्स ऑन अ कार्ड. आता ही वेळ आहे खऱ्या अर्थाने पार्टनरशिप लावायची. सुरुवातीला आणि जो समोरच्या दिशेने आपण पाहू शकाल लॉंग ऑन रिजन मध्ये टॉस बॉक्स आहे. कैलासवासी बापूजी फलते यांचं आपण पाहू शकाल स्मृती त्या ठिकाणी आहे. त्याला जरी चेंडू डायरेक्टली लागला तरी सुद्धा 2,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 2 धावा इथून निश्चित स्वरूपी पळून काढल्या जात आहेत आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 18 अंकांवर 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 धावा या स्कोर कार्डवर लागलेत. साहेबांची शेख या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत आफ्टरनून सेशन मध्ये. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 18. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. ऑन साईटला खूप चांगला फटका आहे. पिक केलं या स्ट्रोकला. क्षेत्ररक्षक आहे ओहो, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन बास्केटबॉल प्रमाणे चेंडू झालाय पास. आणि अगदी इथून पाहू शकाल की या 6 धाबा षटकार. थँक्यू. बघा आता परिपूर्ण मोका जगदीशजी धोडी साहेबांनी सुद्धा हेरलाय की झेल सुटलाय त्या कारणासो 100 रुपयांचं कॅश प्राइज त्या खेळाडूला आता दिलं जाईल. महत्वाचा झेल होता या मॅच मध्ये. निलेश गायकर खूप काही सांगून गेलाय कारण की जरी सुद्धा अनिकेत बाद झाले, जरी सुद्धा सूरज बाद झाले, हम भी किसी से कम नहीं हे मात्र त्या ठिकाणी दर्शवलंय. आणि धावफलक 24 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी होते. इथून वेळ जो व्यतीत केलाय ना तो वेळ खर्च करत असताना आदरणीय विजयजी बारडा प्रत्येक चौकार आणि षटकाराकरिता आणखी एक कॅश प्राइज 50 रुपये या ठिकाणी लावले जातील. इथून पाहायचं झालं तर चांगला स्ट्रोक होता. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक स्थित होते परंतु त्याच्याकडनं अगदी झाली ही चूक. आता ही चूक आहे की घोडचूक आहे हे संबोधलं जाईल. चला काहीतरी अडचणी आहेत त्या ठिकाणी आपण त्या क्लिअर करा. स्कोर कार्ड बोर्डवर आहे 24 या अंकांवर 24 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. विजयजी वाडा यांच्याकडनं पप्पू फलते यांच्या स्मृतीस 50 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लावलं जाईल चौकार आणि षटकाराकरिता. म्हणून म्हटलं जर आयोजक कर्त्यांचा संघ खेळतो आणि बक्षीस लागणार नाही असं होऊ शकत नाही. आणि बक्षिसांची खैरात आहे. लयलूट करायची असेल तर तुमचं पोटेन्शियल सिद्ध करावं लागेल. म्हणून जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न काय म्हणायचं झालं तर ती आपली मेहनत. आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार कोण म्हणायचा झाला तर तो आपला आत्मविश्वास. मेहनत, जिद्द, चिकाटी या संपूर्ण गोष्टी तुम्हाला आत्मसात करावं लागतील आणि कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडेंटली खेळ हा करावा लागेल. आज जर साई स्पोर्ट्स उसगाव संघ क्वालिफिकेशनचं तिकीट पटकावतोय तर अगदी आपण पाहू शकाल विद्यमान संदीपजी घोषे यांच्या सुकन्या यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर त्यांचे सुपुत्र पल्लवी संदीपजी घोषे आणि
वेदांत घोषे यांच्या माध्यमातून टी शर्ट्स हे स्पॉन्सर्ड केली जातील साई स्पोर्ट्स उसगाव संघाकरिता. बघा हे प्रेम आहे. आणि जगदीशजी धुडी साहेबांकडनं सुद्धा जर आजच्या दिवसामध्ये साई स्पोर्ट्स उसगाव संघ क्वालिफाय होतोय तर 5,000 रुपये हे दिले जातील. मॅच मध्ये स्कोर काय हे माहिती नाही, परंतु आतापर्यंत शेअर मार्केट पाहायचं झालं तर परिपूर्ण हाय लेवलला आहे. स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 24 या अंकांवर 2 षटकांचा खेळ झालाय. हीच तर खऱ्या अर्थाने प्रेम आहे. आज कैलासवासी पप्पू फलती स्मृती चषक आहे आणि त्यांचेच हे संपूर्ण सहकारी आपण पाहू शकाल त्यांच्या नावाने आणि अगदी आपण पाहू शकाल बक्षिसांची खैरात आहे. चला तिसरं षटक आपण त्वरित मार्गस्थ करा. आणखी कॅश प्राइज साहेबांची शाह यांच्याकडनं लागलं जाते प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपये. आता रवींद्र सुद्धा कमरेवर हात दिलेत की नक्कीच हा उत्तेजन किती मिळतंय. जवळ अगदी पाहायचं झालं तर क्लोजली आता 3 षटकारांकरिता 8,750 शेअर मार्केट वाढलं गेलंय. समोरच्या दिशेने खेळलाय चांगला स्ट्रोक आहे. इथून रवींद्र आहेत त्या दिशेने चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 25 या अंकांवर हे धावफलक पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीने इथून फलंदाजी करावी लागणार आहे. योग्य त्या पद्धतीने जर फलंदाजी होते तर एक कॉन्फिडेंटली टोटल द्यावी लागेल. अजून सुद्धा निलेश आहे. निलेशच्या बॅटमधून 2 महत्वाचे षटकार आलेत. एकडे मयूरच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. जीवनदान मिळालंय. पाहायचं झालं तर या जीवनदानाचा फायदा हा घेताना बघायला मिळतील का. निलेश गायकर स्ट्रायकेटला फलंदाज. वरपी चेंडू होता परंतु बॅकलिपला हलकसं खाली ठेवलंय. ऑन साईडला खेळला वाईडिश मिड विकेटला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अजून अगदी फील्ड केलं जाईल. जोपर्यंत फील्ड होतंय तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा इथे परिपूर्ण होते. दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने धावफलक 27 या अंकांवर हे धावफलक आहे. स्वतःवर विश्वास खूप महत्वाची भूमिका आहे. म्हणून मी म्हटलं की प्रत्येक खेळाडूने आपल्या स्वतःच्या नावाची ओळख ही निर्माण केलीच पाहिजे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना त्या संधीचं सोनं करायला हवं. आणि इथून निलेश गायकरने सुद्धा मैदानाच्या दिशेने कंबर खचले आहे. खूप सुंदर पद्धतीची फलंदाजी त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून 27 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. फुलटा चेंडू होता. वेध घेऊ शकले नाहीयेत. बीट झालेत आणि अगदी आपण पाहायचं झालं तर विकेटचे इथे झाले पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का हा जवळ असेल तिसरा. थँक्यू. 27 या अंकांवर धावेंचा वेग वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु वेगेवर स्वार होत असताना इथे विकेट गेले. दोन्ही फलंदाज अनिकेतला सुद्धा पाहायचं झालं तर फुलटॉसवर बाद झाले. निलेश गायकर सुद्धा फुलटॉस चेंडूवर बाद झाले. आणि इथून अगदी पाहत आहे नव्याने बॅटर दयानंद वाढान अगदी मैदानाच्या दिशेने. विजय करणं सुद्धा कॅश प्राइज लागलं जाते मयूर मतेकरिता. एक षटकार जर मयूर मध्ये ठोठावतोय तर 500 रुपयांचं कॅश प्राइज त्याला सुद्धा दिलं जाईल. परंतु इथे 3 चेंडू शिल्लक आहेत. आता स्ट्राईक एंडला फलंदाज. टॉस बॉक्सला सुद्धा चेंडू लागल्यास डायरेक्टली गोविंदजी पवार आणि अजयजी भोयाळ यांच्या माध्यमातून 4,000 रुपये आता दिले जातील. बक्षिसांची खैरात बक्षिसांची लयलूट परिपूर्ण आहे. ऑन साइडला जोराने मारण्याचा प्रयत्न मिस्टामिंग स्ट्रोक आहे. दयानंदच्या बॅटमधनं 2 क्षेत्ररक्षक धावत पळत चेंडूला उचलून फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत. जोपर्यंत 2 धावा आल्यात आता तिसऱ्या धावेकरिता प्रयत्न मयूरमध्ये स्ट्राईक एंडला महत्वाचा अगदी आपण पाहू शकाल हा क्षण आहे. मयूरकडे ती अबॅबिलिटी आहे. कॅलिबर असणारा हा खेळाडू आहे. इथून या 3 धावा येत आहेत. तेरीच्या मदतीने स्कोर कार्ड गोज ऑन 30 रन्स ऑन अ कार्ड. 30 या अंकांवर हे स्कोर कार्ड आतापर्यंत अगदी पाहायला मिळतंय. 30 रन्स ऑन अ कार्ड. धावेंची ही चावल आहे. धावेंची भूक अगदी कंप्लीट होईल का. शेवटच्या 2 चेंडूंचा इथून खेळ शिल्लक असेल. हे तिसरं षटक अगदी मैदानाच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅकवर. इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. या स्पेलमध्ये आशिष याला आपण पाहताय. आशिष कुडवा कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल हे सुद्धा पाहणे योग्य. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. आता 9चा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवलाय. अगोदरच हात खुला केला होता. एकंदरीत एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न
कारण की अगदी समोरच्या दिशेने आहेत, खेळपट्टीच्या समोरच्या दिशेने आपण राहू शकत नाही हे मात्र दर्शवलंय. आणि ते पाहायचं झालं तर अगदी पंचांनी जो डिसिजन दिलाय तो मान्य तुम्हाला करावाच लागेल. आता इथून हे थोडंसं दुख वाढलंय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये अगदी थोडंसं त्या ठिकाणी आपण पाहू शकाल रवींद्र सुसज्जित होते. आणि एकंदरीत पाहायचं झालं तर आता या 2+1 3 अतिरिक्त धाबा या स्कोर कार्डवर जॉईंट होतील. चला जो निर्णय दिलाय तो मान्य करावाच लागेल. चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. सो इथे 2+1 नोचा इशारा मैदानाच्या दिशेने अगदी ही 3 धाबा स्कोर कार्डवर. आणि आता फ्री हिटचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. काही नियम आहेत जे बेसिसनुसार चालतात परंतु पंचांनी त्या ठिकाणी हेरलं आणि पंचांचं मत हा नो चेंडू. सो इथून 3 धाबा स्कोर कार्डवर येतील आणि 33 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. उलटा चेंडू समोरच्या दिशेने फटका सजवलाय. रवींद्र त्या दिशेने धावत पळत गेले इंटू द गॅप मध्ये. चेंडू पुन्हा एकदा झालाय फरार. मिळतील धाबा 4. लॉंग अप क्लिअर करेल आणि या चौकार्याकरिता आणखी एक 100 रुपयांचं कॅश प्राइज 4 रन्स. या 4 धाबा येतात चौकाराच्या मदतीने. स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 37 या अंकांवर हे धावफलक आहे. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. शेवटच्या अंतिम चेंडूवर तगडा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. कडक बेधडक फटका आणि या 6च्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले तब्बल 43 या अंकांवर 43. शेवटच्या चेंडूवर अगदी हा तगडा प्रहार आला म्हणून क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून ज्या गफलती झाल्या ना त्याचंच कारण आहे की ही धावसंख्या वेगाने वाढली. पहिल्याच्या षटकामध्ये 7 धाबा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 धाबा. आणि जो मिस्टेक आले होते ना जे एकेरीला दुहेरी आणि दुहेरीला तिहेरी धावेमध्ये परिवर्तित ते अगदी मयूरमध्ये स्ट्राईकला आला. मयूर जसा स्ट्राईकला आला त्याने स्ट्राईक केलं आणि तब्बल स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 43 या अंकांवर. आणि विजयी होण्याकरिता आता 44 अगदी धावेंचं लक्ष इथून समोर असेल. या 2 दिवसांकरिता उत्तम जेवणाची सोय अगदी करून दिली. व्हॉलेंटियर्स करिता आदरणीय चंद्रकांतजी वायडा, आदरणीय मनोजजी घाटाल, आदरणीय सुभाषजी वाडे, आदरणीय नामदेवजी जाधव या 4ही व्यक्तिमत्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. स्वादिष्ट जेवणाची अगदी व्यवस्था त्याने सुद्धा केली. आयोजकांच्या माध्यमातून आम्ही स्वतः सुद्धा आपलं धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आता पहा 43 धाबा लागल्यात. 44 धाब्यांचा पाठलाग अगदी करायचा आहे. आणि जिथून हा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही कारण की नाण्याची एक बाजू आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू पाहणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. इथून अगदी पाहायचं झालं तर शिवन सईकर सुद्धा उपस्थित झाल्यात. वरदान किनी त्यांचे संबंधित उदय सामंत यांना सुद्धा आपण पाहू शकाल. प्राक्तन किनी हे सुद्धा आहेत आणि कुणाल यांना सुद्धा आपण पाहू शकाल. सर्वांचं स्वागत असेल. सुंदर असं गीत येईल आणि गीतेनंतर सेकंड इनिंग मध्ये तत्पूर्वी आपण देऊया टॉस करिता कॉल. चला दोन्ही संघाचे कर्णधार गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडे 51-17 आणि आई गावदेवी घोटगाव टॉस केला जाईल. सरपंच आहे संघाचा वारी आयोजन या श्रमजीवी संघटने ग्राउंड वारी गर्दी लोकांची जमली साजू उसगाव संघाची चर्चा उसगाव गावात आजबलाई गाजवले मैदान या संघाने जिथे तिथे हो. आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. आदरणीय साहेबांची आपण असं विनंती करतोय आपल्या शुभ असे केलं जाईल. या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. महेश पागे येत आहेत आफ्टरनून सेशन मध्ये. मंद मंद पावलांनी आपण पाहू शकाल. काय जबरदस्त आयोजन. जणू काही स्वर्गीय रतन बुवा ट्रॉफी चालू आहे की काय हे आपण पाहिलं. इकडने विजय यांना सुद्धा आपण पाहत आहे. सो टॉस या ठिकाणी अगदी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. आई गावदेवी घोटगाव ब या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रवीण आपण निर्णय त्वरित कळवायचा आहे. येस क्षेत्ररक्षण स्वीकारले. थँक्यू सो मच. सो इथून फलंदाजी करावी लागणार आहे आई गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडे 51-17 या संघाला. सो इथून दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. 43 धाबा लागल्यात. आता 44 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. लागोपाठ 3 विकेट करीता आता जगदीशजी धोडी साहेब
1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणखी एक गोड व्यक्तिमत्व चेतन पाटील मांडवी या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम चेतन, आपलं सुद्धा स्वागत असेल. या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. चौवेचाळीस धाब्यांचा पाठलाग इथून करायचा आहे आणि आता 44 धाब्यांचा पाठलाग कशा रीतीने होईल याकरिता दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने रवींद्र सुतार आणि राहुल सावंत याला आपण पाहत आहे. जर पहिल्या इनिंग मध्ये धावा एवढ्या मोठ्या प्रमाणात गेल्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा या धावा आम्ही परिपूर्ण चेस करू शकतो. ही मानसिकता तुम्हाला मैदानाच्या दिशेने ठेवावी लागेल. कारण की क्रिकेट म्हणायचं झालं तर संघर्ष तर आहेच, परंतु या संघर्षातून जो संघ वाट शोधेल तोच अव्वल दर्जाची कामगिरी करणार आहे. म्हणून समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया. वेळेनुसार क्रिकेट बदलताना आपण पाहिलंय. वेळेनुसार क्रिकेट अगदी आपण पाहू शकलात बदलताना आपण पाहिलंय. म्हणून इथून योग्य पद्धतीने अगदी सुरुवात करावी लागेल. रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा या संघाला सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा स्लाइस झाला. सरळ चेंडू सूरज कोठावले यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. रोहित याला आपण पाहू शकाल लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. तदनंतर निलेश गायकर यांना आपण पाहू शकाल वाईट डिश कावकॉर्नर रिझन मध्ये स्थित केलाय. एक क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटला आहे. शॉट लेग सुद्धा लागलं गेलंय. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग पॉइंट रिझन 38 सर्कलच्या आतमध्ये. स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न अनिकेत कामनकर आहेत त्या दिशेने. जोर कसफेकी केली होती, कलेक्शन अचूक होऊ शकलं नाहीये. एक सिंगल धाबी स्कोर कार्ड वर मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 1 रन्स ऑन अ कार्ड 1 अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळतंय. एक धाव ही स्कोर कार्ड वर लागले. चांगल्या पद्धतीची सुरुवात खूप महत्वाची असेल. या सुरुवातीमध्येच अगदी कशा पद्धतीने हा कन्व्हर्जन रेट असेल दोन्ही फलंदाजांचा. राहुलकडे ती अबेबिलिटी आहे. नेहमीच आपण म्हणतो ना की शांत डोक्याचा मनुष्य तोच अगदी राहुल मैदानाच्या दिशेने. त्याच्याकडे अबिलिटी आहे. चांगल्या पद्धतीने ती अबिलिटी साध्य करावी लागेल. परफॉर्मन्स दाखवावा लागेल. हा परफॉर्मन्स दाखवला जाईल का हे सुद्धा पाहणे योग्य. उन्हाची प्रचंड तीव्रता. प्रत्येक डॉट बॉल करिता आता जगदीशजी धोडी साहेबांकडनं 50 रुपयांचं कॅश प्राइज हे लागलं जात आहे. साईस्फोड उसगाव संघाकडे अगदी पाहू शकाल संपूर्ण प्रेक्षकांचं सुद्धा लक्ष आहे. आता 100 रुपये असतील प्रत्येक डॉट बॉल करिता. पहिला चेंडू डॉट बॉलच्या रूपाने अगदी आपण पाहू शकाल. बक्षीस 3 डॉट करिता लग्य 500 रुपयांचं कॅश प्राइज जगदीशजी धोडी साहेबांकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळच्या सत्रामध्ये अगदी ते उपस्थित होते. आज दुपारच्या सत्रामध्ये शेअर मार्केट एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय की बक्षिसांची लईलूट आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकणामध्ये. लगातार हा दुसरा चेंडू डॉट आहे. सुंदर पद्धतीची गोलंदाजी अगदी पाहायला मिळते. मयूर मतेच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 1 या अंक. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकाल. थोडंसं युजेस फुटवर्क केलं होतं यावेळेस, परंतु टप्पा मागे घेतला. म्हणून ठाऊक आहे या खेळपट्टीवर कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे मयूर मध्ये याला. आतापर्यंत 3 लगातार डॉट आलेत. 900 रुपयांचा हकदार बनलाय. 1 या अंकांवर स्कोर कार्ड. गाडी थांबले. आता धक्का मारावा लागेल. नव्यानं बॅटर कुणाल आहे मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गोलंदाज समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. घरंगळत अगदी चेंडू निघून गेलाय. रोहित आहे त्या दिशेने. थोडेसे कमी पडले आणि पोहोचते चेंडू सरळ निघून गेला. चौकाराकरिता स्ट्रेट ड्राईव्हचा फटका दर्जेदार. 4 धावा कुणालच्या बॅट मधनं. स्कोर कार्ड आहे 5 रन्स ऑन अ कार्ड 5 या अंकांवर. पहिल्या चेंडूवर अगदी डॉट बॉल आला. तदनंतर सिंगल लागोपाठ 3 चेंडू डॉट आले. शेवटच्या चेंडूवर हा चौकार आणि धावफलक 5 या अंकांवर. हार जीत तर हा खेळाचा पैलू आहे, परंतु संघर्ष आणि त्यानंतर प्रतिकार देणं खूप महत्वाची भूमिका आहे. म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना की संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडू मित्रांनो. फाईट करा तरच तो खेळाडू म्हणून स्वीकारला जातो. एकंदरीत 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. अजून सुद्धा 12 चेंडू आणि 39 धावींची आवश्यकता ही समोर असणार आहे. जर संघ अगदी या मॅच मध्ये वॉन झाला तर 1100 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय जगदीशजी धोडी साहेबांकडून अगदी दिलं जाईल.
अनिकेत या स्पेलमध्ये अगदी आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीने अगदी कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली या संपूर्ण दिवसामध्ये प्रत्येकाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. पहिल्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहायचं झालं तर चांगल्या पद्धतीने TDK स्पोर्ट्स केरपाडा संघ बॉन झाला होता, परंतु तदनंतर अगदी आपण पाहू शकाल की मे11 कर्जून संघ त्यावर हावी झाला. मागील सामन्यामध्ये बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच. यस महेंद्र, आपलं कॅश प्राइज आलं या ठिकाणी, आपण घेऊन जा 500 रुपये. लिव्ह केले या चेंडूला, वाईटचा इशारा झालाय. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट झालाय आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 6 रन्स ऑन अ गार्ड. 6 या अंकांवर हे धाव फलक. टप्पा आणि लाईन ही मातीच्या खेळपट्टीवर खूप महत्त्वपूर्ण ठरते. जर तुम्ही टप्पा चुकलात तर फलंदाज सोडणार नाहीयेत, म्हणून तुम्हाला योग्य त्या लाईनवर योग्य त्या ट्रॅकवर इथून गोलंदाजी आवश्यक असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन स्लाइस केले. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्राइक, शॉट ऑफ द आफ्टरनून. अफलातून टायमिंग रवींद्रच्या बॅटमधनं, सुपर स्ट्रायकिंग. 6 धावा. आणि या 6 धावा येत आहेत. 6च्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 12 या अंकांवर. याला म्हणतात प्रत्युत्तर देणं, याला म्हणतात टिक फॉर टॅक. जशाच तसं हे उत्तर. म्हणून म्हटलं की प्रयत्न करा, प्रयत्नशील राहा नेहमीच मैदानाच्या दिशेने. यश मिळेल की नाही त्याची चिंता करीत बसू नका. आता इथून एक सुंदर फटका आला, अगदी आपण पाहू शकाल लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मध्यात खेळला. महेंद्र तांगडा यांचा त्या दिशेने आपण पाहू शकाल होर्डिंग आहे. तदनंतर साईनाथजी करपडे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. तदनंतर गणेश चुंबर सारडा यांचं सुद्धा आपण त्या दिशेने होर्डिंग्स पाहू शकाल. त्या दिशेने अगदी चेंडूला खेळलं. स्कोर कार्ड आतापर्यंत 12 या अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड. अनिकेत यावेळेस राऊंड द विकेटने मोठा फटका ऑन साईडला खेळलाय. एलिव्हेशन तर आहे, डिस्टन्स गाठेल का दयानंद वाडा, आणि त्या दिशेने तो चुकी करणार नाहीये. त्याच्या हातखंडामध्ये हा सुरेख झेल विसावलाय. ठरलाय फलंदाज फेल आणि 100 रुपयांचं कॅश प्राइज विजय भाऊ यांच्या माध्यमातून दिलं जाईल. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्फूर्तीचा शब्द. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्फूर्तीचा शब्द. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्फूर्तीचा शब्द. इथून विकेट मिळाली. स्कोर कार्ड आतापर्यंत 12 या अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड. ही धाव संख्या अगदी आपण पाहू शकाल. महत्वाची विकेट आहे, कारण की रवींद्रकडे ते ॲबिलिटी होती, परंतु ॲबिलिटी सिद्ध करत असताना ते विकेट मिळाले. साथ आणि प्रतिसाद या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कधी एका हाताने टाळी वाजणार नाही क्रिकेटच्या मैदानामध्ये. तुम्हाला तुमची सांघिक कामगिरी ही योग्य ठरावीच लागते. आणखी कॅश प्राइज येते योगेशजी 7वी. 3 विकेट करिता 3000 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेस देऊन सन्मानित केलं जाईल. यावेळेस अगदी आपण पाहू शकाल बाहेरच्या दिशेने हा चेंडू निघून जाते, वाईटचा इशारा. आणि अगदी जगदीशजी धोडी साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्वांकरिता अगदी कॅश प्राइज आहे. आणि आमच्या समालोचक पॅनल करिता सुद्धा आदरणीय प्रमोदजी शेडगे आणि स्वतः माझ्याकरिता सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज हे त्यांच्या माध्यमातून दिलं जाते. थँक्यू सो मच. आपण आमच्या समालोचकांना अगदी हा ऊर्जा देण्याचं काम करतात. आणि जगदीशजी धोडी साहेब अगदी या संपूर्ण सीझनमध्ये आपलं नाव हे लक्षात राहणार आहे. बक्षिसांची खैरात कशा पद्धतीने ऊर्जा देण्याचं काम करावं हे त्यांच्या माध्यमातून आज शिकायला मिळतंय. यावेळी स्लाइस करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जास्तीत जास्त बाहेर आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 14 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. 14 रन्स ऑन अ कार्ड. 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. खूप चांगल्या पद्धतीने अगदी एक मोठा फटका आला होता, परंतु आपण सातत्याने म्हणतो ना क्रिकेटमध्ये प्रत्येक चकाकणारा हे सोनं नाहीये, म्हणून तुम्हाला थोडंसं कंट्रोल, थोडंसं पेशन्स सुद्धा महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. रवींद्रचं राहणं महत्त्वाची भूमिका, परंतु सिच्युएशननुसार खेळायला गेले. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु हवेच्या अगेन्स्ट खेळत असताना अगदी चेंडूला रापलं आणि त्या दिशेने दयानंद याने चांगला झेल टिपलाय. हलकासा खाली राहिला. यावेळेस टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आपण पाहू शकाल सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षक सूरज कोटावले याच्या हातखंडामध्ये. आणखी कॅश प्राइज येते किरण सालकर करिता. सतीश चिमडा करणं प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयांचं कॅश प्राइज.
साईडला वळवण्याचा प्रयत्न, हलकीची बॅकलिपला आपण पाहू शकाल जोराने फिरवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होता थोडासा आणि बॅट फिरवण्याची शैली अतिशय जोरकस. बॅकलिप बंद झाली आणि तदनंतर चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. 14 या अंकांवर हे धावफलक आहे. 14 रन्स ऑन अ कार्ड. एकंदरीत या षटकातील जवळजवळ चेंडूंचा विचार करायचा झाला तर 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय आणि 14 धावा या स्कोर कार्डवर अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. राईट आर्म राऊंड द विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने मिड ऑफ क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत रोहित येतोय या चेंडू खाली चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर येते. एक सिंगल धाबेच्या मदतीने स्कोर कार्ड 15 या अंकांवर. आता इक्के दुक्के से काम नाही बनेगा. इथून तुम्हाला ट्रॅक चेंज करावं लागेल. थोडासा स्ट्राईक रेट वाढवावं लागेल. मोठे फटके कन्सिस्टंटली मारावे लागतील. 15 या अंकांवर हे धावफलक आहे. 44 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. हो खोलवर लेंथ आहे. यष्टीरक्षक बीट. थर्ड मॅन शॉट. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक सुद्धा बीट. नशीब पूर्ण हा चौकार आहे. फलंदाजाने जास्त काही केलं नाही. फक्त बॅकलिपला वर ठेवलं होतं आणि बाकीचं काम सूरज कोटावले आणि त्या दिशेने थर्डमॅन आणि फाईन लेगचे क्षेत्ररक्षक परिपूर्ण बीट झाले. या 4 धाबा अगदी जॉईंट होत आहेत. तेवढ्या कन्व्हिन्सिंगली तर नाही आहे परंतु कॉन्फिडंट देऊन झाले. 19 धाबा. आता जे लक्ष आहे येणारे चेंडू तुमच्याकडे 6 आणि 25 धाब्यांची आवश्यकता ही समोर असेल. 6 बॉल्स रिमेनिंग 25 रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळणार आहोत. शोर 25 रनों की जरूरत. आता 6 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या आहेत. झाल्या धावा. अगदी अशक्य असणारी गोष्ट कित्येक वेळा शक्य होताना आपण पाहिलंय आणि वसई आदिवासी क्रीडोत्सवमध्ये या धावा सुद्धा परिपूर्ण होताना आपण कित्येक वेळा पाहिल्यात. आठवतोय तिरंगा तिल्लेर चषकामध्ये सुद्धा काय जबरदस्त पद्धतीने अनालायसिस विकास भोरीची बॅट लहरली होती. 6 चेंडूमध्ये 31 धावा परिपूर्ण चीज झाल्या होत्या. ओहो बीट झाले. गतीमध्ये परिवर्तन. हलकस वळण घेतलं. गिरकी घेत असताना फलंदाजाने घेतले गिरकी. विकेटचं झालं इथे पतन. फलंदाज बाद. आणखी एक धक्का. विकेट मिळाले. फलंदाजाला बाद व्हावं लागते. आणखी एक धक्का बसलाय. चला नव्याने बॅटर प्लीज थोडीशी घाई करा. आदरणीय सन्माननीय संजयजी टबाले कैलासवासी पप्पूजी फलते यांचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत. सांदीप पूर्ण. सो मी संजयजी टबाले आपणास विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. या संजयजी टबाले आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. एकंदरीत धावफलक 19 या अंकांवर आहे. निलेश गायकर या स्पेलमध्ये 25 धाब्यांची आवश्यकता ही समोर असेल. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झालेत. प्रत्येक डॉट बॉल करिता 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे जगदीशजी दोडी साहेबांकडनं. आज अगदी बक्षिसांची खैरात ही अगदी पाहायला मिळतं. हे उत्तेजन ही ऊर्जा देण्याचं काम आहे. होम ग्राउंडवर अगदी होम संघ खेळतोय आणि साई स्पोर्ट उसगाव संघाला हा भरपूर प्रतिसाद हा भरपूर पाठराखण पाहायला मिळतंय. आता 4 चेंडू आहेत 25 धाब्यांची आवश्यकता. म्हणजेच मयूर मध्ये याने जे शेवटच्या 2 ते 3 चेंडूमध्ये जे कॉन्फिडेंटली फटके खेळल्यात ना त्याचाच हा कॉन्फिडन्स वाढला. म्हणून क्रिकेट इज अ गेम ऑफ मार्जिन. सातत्याने आपण म्हणत आलेलो आहोत. छोट्या छोट्या गोष्टीतून क्रिकेट हे पुढे सरकत असतं आणि तेच पाहायला मिळालं. जिथे फिल्डिंगच्या माध्यमातून गफलती झाल्या तिथे मोमेंटम शिफ्ट झाला आणि आतापर्यंत अगदी पाहू शकाल की या मॅच मध्ये परिपूर्ण पकड निर्माण केले साई स्पोर्ट्स उसगाव या संघाने. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. हलकासा चेंडू खाली राहिला. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकड्यामध्ये लागोपाठ 4 चेंडू डॉट आलेत. जर मिडन ओव्हर येते तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज जगदीशजी दोडी साहेबांकडून आपल्याला पाहायला मिळेल. परिपूर्ण
आणि त्यामध्ये बोनस सुद्धा ऍड केला जाईल जर मिडन ओव्हर येईल. पुन्हा एकदा प्लेड मिस होत असताना पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून गेलाय. डॉट बॉल. आता परिपूर्ण लक्ष आहे. 1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल जर पुढचा चेंडू सुद्धा डॉट येईल तर. प्रेक्षक सुद्धा आता कॅल्क्युलेशन करतात. काहींनी तर मोबाईल काढलाय किती कॅश प्राइज प्रत्येकाला जाईल. राहुल कुंभार सुद्धा कॅल्क्युलेशन करतायत. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाजीतून सुसज्जित होईल आणि यावेळेस हो पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आलाय. निलेश गायकर सुद्धा काही शब्दामध्ये सांगतायत की मांडवली झाली असती, परंतु यावेळेस वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाबी स्कोर कार्डवर येते. 20 रन्स ऑन अ कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू विजयाच्या दिशेने आणि राहुल कुंभार कॅमेरा वर्क त्या ठिकाणी क्वालिटी राखलंय आणि राहुल कुंभार करिता सुद्धा जगदीशजी धोडी साहेबांकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज. दयानंद याने एका हातामध्ये टिपलाय झेल. म्हणायचं झालं तर पोराने तोडलाय आंबा व्यवस्थित पद्धतीने आणि या झेल करिता सुद्धा आणि अगदी जी गोलंदाजी हाताळले ना निलेश गायकर करिता सुद्धा 1500 रुपयांचं कॅश प्राइज. हे मन आहे जगदीशजी धोडी साहेबांचं. राहुल कुंभार करिता सुद्धा 500 रुपये आलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचे सुद्धा कॅमेरा वर्क आणि त्याचं मोबाईल आणि त्याच्या ठिकाणी एकदम पाहू शकतो जगदीशजी धोडी साहेबांचं पुन्हा एकदा मी धन्यवाद. आता इथून चमक काय आहे तर आता स्कोररला सुद्धा लिहावं लागेल की कुणाला किती कॅश प्राइज आहे आणि जो झेल घेत